चला जॉईन करा लवकर. गुड मॉर्निंग. सर्वांना शेअर करायला लिंक. ओके, जस्ट अ मिनिट. गुड मॉर्निंग. ओके, सर्वांना गुड मॉर्निंग. सर्वांना काय म्हणते, शुभ सकाळ सकाळ है ना. आणि चला लवकर लवकर जॉईन करा, लवकर लवकर जॉईन करा रे. आणि लिंक शेअर करा. ठीक है, लिंक शेयर करा, सर्वांना जागे करा है ना. अभी जाग लो बोलना, अभी टाइम है, वक्त है. एक बार कार्बन कंपाउंड्स देख ले बोलना है ना, क्योंकि यही आगे जाके हर इसमें है ना कार्बन. तर आतापासूनच कार्बनच्या मागे लागून जा, तर समोर जाऊन तुम्हाला कार्बन त्रास देणार नाही. ठीक आहे. आणि माझा ऑडिओ एकदा क्लिअर आहे की मला बिलकुल एकदा सांगून द्या. यार इसका ना मेरे को ये करना ही पड़ेगा शायद. ठीक है, ऑल क्लियर, थैंक्स. ओके, चलो थोडं पाठवून द्या लवकर लवकर लिंक. इकडे तिकडे थोडं शेअर करा, स्टेटस वेटसवर काहीतरी ठेवा है ना, जेणेकरून लवकरात लवकर पोरं जागे होतील आणि इकडे येतील है ना. सो बी फास्ट गाईज, आपण लाईव्ह झालेलो आहोत है ना. आणि लवकरात लवकर आपल्याला कार्बन कंपाऊंड्स हा जो आपला 10वीचा चॅप्टर आहे ना, 10वीचा चॅप्टर आहे कार्बन कंपाऊंड्स, हा आपल्याला लवकरात लवकर संपवायचं आहे. आता खूप सारे लोक एक्झाम असल्या कारणामुळे बिझी असणार है ना. बट द थिंग इज दॅट की हा रिवाइज आहे, रिव्हिजन करण्याचा पार्ट आहे है ना. आपण याच्यामध्ये खूप सारे थेअरी घेणार नाही. ओके, पॉईंट टू पॉईंट राहू आपण, आणि जे मेन पॉईंट मला वाटतात ते तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर हा लेक्चर प्रत्येकासाठी इम्पॉर्टंट आहे. क्लास 8वी 9वी 10वी जरी असेल, ओके, पण 10वी साठी फारच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे भाई. ओके ओके, कमेंट्स तुमचे दिसत आहेत मला, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चला स्टार्ट क्लास करूया. आपला क्लास आहे तो स्टार्ट करूया. आणि बघा, आजच्या आपल्या चॅप्टरचं नाव आहे कार्बन कंपाऊंड्स. ओके, 10वीचा अत्यंत महत्वाचा चॅप्टर, जो की बोर्डाच्या काय म्हणते मार्क्स वाईज खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामधून क्वेश्चन येत राहतात. मागच्या वेळेस थोडे कमी प्रश्न आले, पण येत असतात. ठीक आहे, इझी टॉपिक आहे, हार्ड टॉपिक नाही आहे. काही काही मेन टॉपिक्स आहेत त्याच्यावरून सहसा प्रश्न विचारले जातात. तर आपण टू द पॉइंट राहू आणि जे काही आहे ते बघू. ठीक आहे, चॅट वॅट जास्त करा नको, लक्ष द्या. ओके, और भाई बिल्कुल क्या बोलते हैं, अच्छा एनवायरमेंट यहाँ पर रखना. ठीक है, स्पैमर वैमर रहे तो तुम उसको खुद संभाल लेना. ओके, चला मग, क्योंकि तुम अभी इसारती के बच्चे हो तो तुमको भी संभालना है चीजों को. ओके, चला घ्या. आता बघा, क्लासिफिकेशन ऑफ कंपाऊंड आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला माहित आहे की आता जो कार्बन आहे, काय आहे, कार्बन आहे. हा कार्बन काय आहे, कार्बन सहसा है ना, कार्बन किंवा कार्बनशी रिलेटेड गोष्टी सहसा आपण काय बघतो की ह्या ऑर्गॅनिक असतात. काय असतात, ऑर्गॅनिक. ठीक आहे, ऑर्गॅनिक असतात. म्हणजे ऑर्गॅनिकचा अर्थ काय की ह्या प्लांट्स मध्ये म्हणा, अॅनिमल्स मध्ये म्हणा, हे आपल्याला सहसा बघण्यास मिळतात. ठीक आहे, हो हो हो, या चॅप्टरवर 5-6 मार्कच्या आसपास आहेत. ठीक आहे, म्हणजे हे केमिस्ट्रीचे जे 4 चॅप्टर मी शिकवलो, किंवा आता जो 4था चॅप्टर आहे, 4 चॅप्टर काय म्हणते इक्वल वेटेज पकडून चला. ठीक आहे, मागच्या वर्षी याच्यातून कमी प्रश्न आलेले आहेत. बट द थिंग इज दॅट की याच्यामधून जर आला तर परफेक्ट, म्हणजे असे काही पार्ट्स आहेत इथून येऊ शकते, शक्यता जास्त आहे हा ना. म्हणजे जास्त वाचण्यापेक्षा काही पॉईंट आपण वाचून घ्यायचे की त्याच्यातून क्वेश्चन येतेच हा ना, असं. ठीक आहे, चला लक्ष द्या इकडे, लक्ष द्या इकडे की बघा, आता काय होतं की प्रिव्हियसली काय असा विचार केला जातो की प्रिव्हियसली थॉट टू बी ओनली फॉर्म ऑर्गॅनिझम. बघा, आता हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ना, पहिले आपल्याला काय वाटत होतं की बाबा जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत म्हणजे काय की ज्याच्यामध्ये कार्बन आहे, असे कंपाऊंड्स
प्रिव्हियसली आपल्याला असं वाटत होतं की बाबा हे फक्त आपण ॲनिमल्स मधून, प्लांट्स मधून है ना, याच्यामधून आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. म्हणजे सपोज माझ्या बॉडीमध्ये एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, तर मग काय त्या लिव्हिंग बिंगला काय म्हणतात त्याच्या आतमधून तो काढावा लागणार. ठीक आहे, तो कंपाऊंड. मग त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर तुम्ही केमिकल रिॲक्शन चॅप्टरमध्ये शिकला. वोलर आला, मग त्याने सांगितले की बाबा आपण युरिया आपण लॅबमध्ये पण प्रिपेअर करू शकतो. तर तशाच प्रकारे मग समोर जाऊन आपण लॅबमध्ये सुद्धा ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रिपेअर करू शकलो. ठीक आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय की ज्याच्यामध्ये कार्बन आहे. समोर जाऊन आपण बघू, जसं की तुमच्या फूडमध्ये आहे, पेपरमध्ये आहे, वूडमध्ये आहे, फ्युलमध्ये आहे, मेडिसिनमध्ये आहे आणि फायबर म्हणजे तुमचे कॉटन वगैरे जे असतात त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये आहे कार्बन. ठीक आहे, काय आहे कार्बन. ओके, बट द थिंग इज दॅट कार्बन इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये सुद्धा असतो. जसं की तुमचं CO2 है ना, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड. त्याच्यानंतर तुमचे काय म्हणते दुसरे जे गोष्टी जसे की कार्बाईड आहे. ठीक आहे, कार्बाईडचे सॉल्ट आहेत, कार्बोनेट सॉल्ट आहेत आणि बायकार्बोनेट सॉल्ट आहेत. याच्यामध्ये सुद्धा कार्बोनेट सॉल्टचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल, Na2CO3. बायकार्बोनेटचा NaHCO3 है ना. बघा याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये कार्बन आहे. ओके, कार्बाईड है ना, कार्बाईड मध्ये बघा हा कार्बन दिसतो, समजला का नाही. तर याच्यामध्ये काय आहे, कार्बन आहे. ओके ओके, ठीक आहे, चला. त्याच्यानंतर बघा यस बरोबर आहे सचिन, बरोबर आहे. सगळ्याच गोष्टीमध्ये काय आहे, कार्बन आहे. ओके, चला. त्याच्यानंतर बघा म्हणजे काय, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक हे पूर्ण केमिस्ट्री आहे, याच्यामध्ये कार्बनची स्टडी होते. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कशा स्टडी होते, कार्बनची स्टडी होते. पण काय इनऑर्गॅनिक मध्ये सुद्धा काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे. ठीक आहे, कार्बन प्रेझेंट आहे जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, लेट्स गो अहेड. आता बघा याच्यामध्ये बघा कोव्हॅलंट बॉन्डिंग इन कार्बन बघायचं आहे. तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्यापूर्वी तुम्हाला सांगतो मी. हा बघा वाय डज कार्बन फॉर्म कोव्हॅलंट बॉन्ड, हा ना. कार्बन जो असतो, कार्बन हा ना, जसं की याच्यामध्ये सुद्धा बघाल तुम्ही मिथेन, जो तुमचा ओळखीचा स्ट्रक्चर आहे मिथेन. या मिथेन मध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर कार्बन काय करतो, 4 बॉन्ड फॉर्म करतो. किती बॉन्ड फॉर्म करतो, 4 बॉन्ड फॉर्म करतो. मग मला सांगा कार्बन, मग हे 4 बॉन्ड जे फॉर्म झालेले आहेत हा ना, 1 2 3 4, हे सर्व कोणते बॉन्ड्स आहेत, हे बॉन्ड आहेत कोव्हॅलंट. कोणते बॉन्ड आहेत, कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय होते, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता याचा अर्थ असा आहे बाळांनो, की जे कार्बनचे कंपाऊंड राहतात ते कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात. का बरं असं नाही करत की सर नाही, मी काय करतो सर, मी एक काम करतो, मी इलेक्ट्रॉन पूर्ण डोनेटच करून देतो, हा ना. ठीक आहे, मी काय करतो सर, पूर्ण 4 इलेक्ट्रॉन डोनेट करतो, म्हणजे माझ्यावर 4 पॉझिटिव्ह चार्ज येणार. किंवा सर मी काय करतो सर मी 4 इलेक्ट्रॉन घेतो सर, हा ना, मी 4 इलेक्ट्रॉन घेतो. देणे किंवा पूर्ण घेणे, हे कोणाचा स्वभाव झाला, आयोनिक कंपाऊंडचा स्वभाव झाला. जसं की NaCl, Na आणि Cl. Na काय करतो, पूर्ण इलेक्ट्रॉन देतो आणि किंवा Cl इलेक्ट्रॉन पूर्ण घेतो. समजलं का, हे झालं आयोनिक कंपाऊंडचा स्वभाव. पण हे कसं आहे माहिती आहे का, कार्बन कसं आहे की कार्बन म्हणजे कार्बनची जी प्रॉपर्टी आहे, कार्बन काय आहे की तो इझिली पूर्ण इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही किंवा कार्बन 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही. ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला कदाचित येऊ शकते, हा ना, की वाय कार्बन डोंट डोनेट ऑल हिट्स 4 इलेक्ट्रॉन और गेन 4 इलेक्ट्रॉन, है ना. का बरं तो 4 इलेक्ट्रॉन पूर्ण देऊ शकत नाही किंवा 4 इलेक्ट्रॉन पूर्ण घेऊ शकत नाही. ठीक आहे, तर याच्या मागचं लॉजिक काय बाळांनो, बघा याच्या मागचं लॉजिक मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे की काय आहे की सर्वात पहिला तर काय, इफ कार्बन लुजेस इज 4 इलेक्ट्रॉन, जर कार्बनने पूर्ण 4 ते 4 इलेक्ट्रॉन लूज केले आणि C4 पॉझिटिव्ह असा आयन फॉर्म केला. ठीक आहे, आता काय होते की आफ्टर इच इलेक्ट्रॉन इट्स लूज, जसं की कार्बनचा स्ट्रक्चर तुम्हाला माहितीच आहे. काय आहे, हा न्यूक्लियस झाला, हा ना. त्याच्यानंतर 6 इलेक्ट्रॉन राहतात ना, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे, 2 आणि 4 इलेक्ट्रॉन. समजलं का. आता बघा, पहिला इलेक्ट्रॉन देऊन दिला. ठीक आहे, तुम्हाला माहित आहे जितके इलेक्ट्रॉन राहतात तितके प्रोटॉन राहतात, म्हणजे 6 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे 6 प्रोटॉन आहेत. बरोबर आहे. आता मला सांगा, 1 इलेक्ट्रॉन गेले तर किती इलेक्ट्रॉन वाचले, 5 इलेक्ट्रॉन. प्रोटॉन किती आहेत, 6 प्रोटॉन आहेत. किती प्रोटॉन आहेत, 6 प्रोटॉन आहेत. ठीक आहे, म्हणजे 5 इलेक्ट्रॉन झाले आणि 6 प्रोटॉन झाले, म्हणजे प्रोटॉनची पॉवर वाढली, पॉझिटिव्ह चार्ज वाढला, निगेटिव्ह चार्ज कमी झाला. अजून इलेक्ट्रॉन बाहेर द्या, आता 4च इलेक्ट्रॉन राहतील, पण प्रोटॉन किती राहतील, 6 प्रोटॉन. अजून 1 इलेक्ट्रॉन द्या. ठीक आहे ना, किती झाले, 1 2 3 4. ओके,
ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे शेवटी काय वाचणार, फक्त सपोज दोनच इलेक्ट्रॉन राहतील आणि 6 प्रोटॉन राहणार. बरोबर आहे का नाही? हाही गेला, हाही गेला, हाही गेला, हाही गेला. आता फक्त हेच वाचणार आणि याच्यामध्ये काय वाचणार, सेंटरमध्ये प्रोटॉन किती वाचणार, 6 प्रोटॉन वाचणार आणि हे 2 इलेक्ट्रॉन वाचणार. ठीक आहे. आता मला सांगा 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 निगेटिव्ह चार्ज आणि 6 पॉझिटिव्ह चार्ज. तर मला सांगा पॉझिटिव्ह चार्ज जास्त झाला ना, पॉझिटिव्ह चार्ज जास्त झाला ना, बरोबर आहे का नाही? पॉझिटिव्ह चार्ज जास्त झाला, बरोबर आहे. मी कमेंट्स तुमचं थोडं लक्ष देत नाही, ठीक आहे, थोडं त्याच्यामध्ये तुम्ही बघाल. ओके, 6 पॉझिटिव्ह चार्ज आहे. किती पॉझिटिव्ह चार्ज आहे? 6 पॉझिटिव्ह चार्ज. मला सांगा पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, म्हणजे तो चांगल्या प्रकारे पूल करणार, बरोबर आहे का नाही? जर पूल करून राहिले हे दोनच इलेक्ट्रॉन आहेत तर साईज कमी होणार ना, बरोबर आहे का नाही? आता मला सांगा जर याच्यामध्ये प्रोटॉन आहेत, काय आहेत? प्रोटॉन. ह्या इलेक्ट्रॉनला असं आपल्याकडे अट्रॅक्ट करून राहिला. मला सांगा तो इलेक्ट्रॉन इझिली डोनेट करू देईल का? तो म्हणेल नाही, मैंने इसको पकड़ के रखा है, मैं नहीं दूंगा इलेक्ट्रॉन. हा पहिला काढून घे, ठीक आहे, मी काय नाही म्हणत. मग काय म्हणणार, दुसरा काढण्याच्या वेळेस, हा जेव्हा काढण्याची वेळ येईल तेव्हा काय म्हणणार, नाही अब तो मैंने बहुत असे टाइट पकड़ के रखा है. क्योंकि 5 इलेक्ट्रॉन असतील पण आता 6 प्रोटॉन आहेत, म्हणजे प्रोटॉनची संख्या जास्त आहे, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे ऍज कम्पेअर टू निगेटिव्ह. पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे म्हणजे काय, हा इलेक्ट्रॉनला हा न्यूक्लियस आपल्याकडे अट्रॅक्ट करेल. समजलं का? म्हणजेच हा इलेक्ट्रॉन इकडे राहील, या साईडला अट्रॅक्शन राहील, म्हणजे हा बाहेर जाणार नाही. समजलं? म्हणजेच काय की साईज कमी होणे. पहिली गोष्ट तर काय होते, पॉझिटिव्ह चार्ज काय करते, पॉझिटिव्ह चार्ज जर इन्क्रीज झाला तर काय होते, हा इलेक्ट्रॉन सपोज मला बाहेर काढायचा आहे, इलेक्ट्रॉन जर मला बाहेरच्या ऑर्बिटमधून असं बाहेर काढायचं आहे तर मला जास्त एनर्जी द्यावी लागेल कार्बनला. असं पकडून इलेक्ट्रॉन असं काढण्यासाठी किती एनर्जी द्यावी लागेल, हा ना? न्यूक्लियस आहे त्याने इलेक्ट्रॉनला पकडून ठेवलाय आणि त्या इलेक्ट्रॉनला मी बाहेर काढतो, किती एनर्जी लागत आहे. समजलं का? हा तिथं केस होऊन राहिला आहे. ओके, म्हणून काय आहे की C4 पॉझिटिव्ह आयन इज व्हेरी स्मॉल, हा ना? म्हणजे जेव्हा आपण 4 इलेक्ट्रॉन काढून घेतला तर हा आयन इतका स्मॉल होतो, ठीक आहे. त्याच्यावर खूप पॉझिटिव्ह चार्ज येते आणि त्याच्यामुळे तो अनस्टेबल बनतो. कसा बनतो? अनस्टेबल बनतो, तो स्टेबल राहणार नाही. समजलं का? अँड हॅव्हिंग, ठीक आहे, इसमें है भाई, याचा म्हणणं सरळ आहे की बघा, ठीक आहे, हा बघा पहिला पॉईंट तुम्हाला समजला ना की काय, की बाबा इलेक्ट्रॉन जर काढले तर पॉझिटिव्ह चार्ज वाढतो आणि पॉझिटिव्ह चार्ज वाढला तर काय होऊन राहिला की बाबा जे इलेक्ट्रॉन्स काढण्यासाठी खूप जास्त एनर्जी लागेल. कारण काय की याच्यामुळे काय झालं, इलेक्ट्रॉन बाहेर गेल्यामुळे ऍटमचा साईज कमी झाला, त्याच्यामधून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी मला जास्त एनर्जी खर्च करावी लागणार. ठीक आहे, ही गोष्ट समजली. आणि दुसरी गोष्ट, जो 4 इलेक्ट्रॉन सपोज गेले पण तर काय जो स्ट्रक्चर बनणार, असं जर स्ट्रक्चर बनणार की हा कार्बनच्या याच्यामध्ये किती प्रोटॉन आहेत, 6 प्रोटॉन आणि पहिली ऑर्बिट याच्यामध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन आहेत. हा जो कार्बनचा स्ट्रक्चर आहे हा अनस्टेबल आहे. कसा आहे? अनस्टेबल आहे. हा स्टेबल राहणार नाही. याला आपण कसं डिनोट करू शकतो? C4 पॉझिटिव्ह. ठीक आहे, दिस इज ठीक आहे. ओके, ठीक आहे. हा, आता बघा याच्यामध्ये आता प्रॉब्लेम काय आहे, याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे बाळांनो की अजून बघा याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे की अनस्टेबल आहे, बरोबर आहे. ठीक आहे, मान्य करतो मी की काय की याने 4 इलेक्ट्रॉन दिले. आपण का बरं इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो? कार्बनने 4 इलेक्ट्रॉन दिले किंवा कार्बनने 4 इलेक्ट्रॉन घेतले, याचा अर्थ काय होते बघा, कार्बन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2 आणि 4, है ना? 2 आणि 4. मला सांगा 4 इलेक्ट्रॉन गेले त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन वाचणार? 2. किंवा 4 इलेक्ट्रॉन घेतले त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन वाचणार? 4 + 4 म्हणजेच किती 2 आणि 8. बरोबर आहे. म्हणजे बघा, एकतर 2 किंवा 8, बाहेर एकतर 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत किंवा 8 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन म्हणजे कसा? हेलियम नोबल गॅस. 2 इलेक्ट्रॉन म्हणजे कसं? हेलियम नोबल गॅस. आणि 8 इलेक्ट्रॉन म्हणजे कसं? कोणती गॅस? निऑन नोबल गॅस. याचाच अर्थ काय की हा कार्बन काय करतो, याच्या जवळील असणारी नोबल गॅस आहे तिचे इलेक्ट्रॉन ऍक्वायर करण्याचे किंवा तिच्यासारखे इलेक्ट्रॉन स्वतःचे करतो. एकतर काय करतो, 4 इलेक्ट्रॉन देण्याचा प्रयत्न करेल आणि 2च इलेक्ट्रॉन राहील याच्याकडे फक्त. जर याच्याकडे 2च इलेक्ट्रॉन आहेत तर तो हेलियम सारखा वागेल, किंवा जर हा 4 इलेक्ट्रॉन अजून घेईल त्याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन होतील तर हा निऑन सारखा वागेल. यालाच आपण ऑक्टेट रूल म्हणतो. हेलियम साठी डुप्लेट रूल असते आणि यासाठी ऑक्टेट रूल म्हणतो. ठीक आहे, हा केस आहे याच्यामध्ये. तर बघा याच्यामध्ये काय होते की हा जो कन्सेप्ट आहे तुम्हाला समजला नाही की बाबा कार्बन 4 इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही पूर्ण. आता बघा कार्बन 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही सुद्धा. याच्यामध्ये काय लिहिलं आहे की विथ इच ऍडेड इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज इन्क्रीजेस. आता बघा, आता काय होते, 6 प्रोटॉन आहेत. ठीक आहे, हे पहिली ऑर्बिट, ही दुसरी ऑर्बिट, याच्यामध्ये 2 आणि याच्यामध्ये 1 2 3 4.
किती इलेक्ट्रॉन झाले? 4 इलेक्ट्रॉन झाले. किती इलेक्ट्रॉन झाले? 4 इलेक्ट्रॉन. आता मला सांगा बाळांनो, आता मला सांगा याच्यामध्ये काय म्हणते की बाबा अजून आपण 4 इलेक्ट्रॉन सपोज घेतले तर काय होणार? बघा, पहिला इलेक्ट्रॉन घ्या, दुसरा इलेक्ट्रॉन घ्या, तिसरा इलेक्ट्रॉन घ्या आणि चौथा इलेक्ट्रॉन घ्या. किती इलेक्ट्रॉन झाले? 4 इलेक्ट्रॉन. जास्तचे 4 इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे बघा किती निगेटिव्ह चार्ज झाले आता? 1 2 3 4 5 6 7, हा ना? किती झाले? 8. बरोबर आहे का नाही? 3 3 2 6 7 8 9 10 निगेटिव्ह चार्ज म्हणजे 10 इलेक्ट्रॉन झाले आणि 6 प्रोटॉन झाले. मला सांगा इतका सारा निगेटिव्ह चार्ज हा प्रोटॉन, हे 6 प्रोटॉन बिचारे मॅनेज करतील का? नाही ना. 6 प्रोटॉन आहेत बिचारे, 6 प्रोटॉन इतके मोठा, हा ना? एक तर आहे निगेटिव्ह चार्ज, येते निगेटिव्ह चार्ज, यांच्यामधला रिपल्शन खूप वेगळा, याच्यामध्ये रिपल्शन पण होऊन राहिला, एकमेकाला असे दूर पडवून राहिले. समजलं का? याच्यामध्ये काय आहे? रिपल्शन सुद्धा आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा स्ट्रक्चर काय आहे? अनस्टेबल आहे. म्हणजे कार्बन इझिली 4 इलेक्ट्रॉन देत सुद्धा नाही किंवा कार्बन इझिली 4 इलेक्ट्रॉन घेत सुद्धा नाही. ओके, दॅट इज द पॉइंट. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर समजलं असेल तर मला मेसेजमध्ये तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मग सर ठीक आहे, तुम्ही सांगितलं सर की बाबा 4 इलेक्ट्रॉन तो देऊ शकत नाही किंवा 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही. ठीक आहे, मग काय करणार कार्बन म्हणणार की यार नाही. कार्बन काय म्हणतो की ठीक आहे यार, हा मार्ग नाही ना माझ्याकडे, मेरे पास ये मार्ग नाही आहे ना. मी काय करणार ठीक आहे, मी काय करतो की ठीक आहे, याच्यामध्ये फक्त आपण नाही देऊ शकत ना पूर्ण 4 इलेक्ट्रॉन, आपण नाही देऊ शकत ना इलेक्ट्रॉन पूर्णपणे, आपण नाही देऊ शकत ना. मग मी काय करतो, जाऊ दे ना, आपण काय करू, शेअरिंग करू इलेक्ट्रॉन. काय करू? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करू. म्हणून कार्बन काय करतो? पूर्णपणे इलेक्ट्रॉन देत नाही, तो फक्त शेअर करतो. कारण त्याला माहित आहे जर पूर्णपणे इलेक्ट्रॉन माझ्याने होणार नाही देणं, बरोबर आहे. तो पूर्णपणे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कार्बन 4 पॉझिटिव्ह किंवा कार्बन 4 निगेटिव्ह असा चार्ज त्याच्यावर अनस्टेबल आहे. समजलं का नाही? म्हणून तो काय करतो, तो म्हणतो मी इलेक्ट्रॉन शेअर करतो. इलेक्ट्रॉन शेअर करतो. म्हणून इलेक्ट्रॉन शेअरिंग केल्यामुळे काय होते? व्हॅलेन्शियल, हे जे व्हॅलेन्शियल आहे, ठीक आहे, हे जे व्हॅलेन्शियल आहे याच्यामधून इलेक्ट्रॉन काय होते? शेअर होते आणि याच्यामध्ये आयन्स फॉर्म होत नाही. असं आयन्स फॉर्म होते का? नाही. ठीक आहे. आणि हे जे शेअरिंग आहे याच्यामध्ये लेस एनर्जी लागते आणि एक स्टेबल मॉलिक्यूल फॉर्म होते. याच्यामध्ये काय आहे? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आणि या शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झाल्यामुळे काय होते? मॉलिक्यूल स्टेबल होतो. कार्बनचा जो पण मॉलिक्यूल होणार तो स्टेबल होणार. का बरं शेअरिंग करतो? कारण त्याला लेस एनर्जी लागते. त्याच्यामध्ये आपल्याला मोर एनर्जी लागत होती इलेक्ट्रॉन वगैरे काढण्यासाठी. ठीक आहे. आणि इलेक्ट्रॉन टाकलं तर काय प्रॉब्लेम झाला की इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्सन वाढलेला होता. ठीक आहे. दॅट इज द थिंग. ओके, सही आहे, अनस्टेबल. ओके, आय होप तुम्ही वाचलं असणार. हा जो प्रश्न आहे हा फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे की बाबा कार्बन पूर्णपणे 4 इलेक्ट्रॉन देत का बरं नाही किंवा कार्बन पूर्णपणे 4 इलेक्ट्रॉन घेत का बरं नाही. हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवा. गिव्ह द रिझन मध्ये हा येऊ शकतो. ओके, चलो उसके बाद देखते उसके बाद क्या है? कोवॅलेंट बॉन्डिंग इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. हा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर नाही का तुमच्या परीक्षेसाठी सध्या आता फारच महत्वाचा आहे. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर हा तुमच्या एक्झाम साठी फारच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तुमच्या एक्झाम साठी फारच इम्पॉर्टंट आहे. येस. कार्बन शेअर करतो कारण त्याला स्टेबल व्हायचं आहे, बरोबर आहे. ओके, बघा याच्यामध्ये काय आहे? ओके, ठीक आहे. हा, काही प्रॉब्लेम राहिला तर मला मेसेज करा, काही प्रॉब्लेम नाही. आता बघा हा बिलकुल सिंपल आहे, याच्यामध्ये काही जास्त लॉजिक लावायची गरज नाही आहे. हा बघा, कार्बन हायड्रोजन एक बॉन्ड फॉर्म करते, बॉन्ड दाखवायची पहिले. मिथेनचा स्ट्रक्चर काढतो मी, मिथेनचा CH4 असते ना मिथेन, याला आपण काय म्हणतो? मिथेन म्हणतो. आता हा जो मिथेन आहे ना, हा मिथेन आहे. हा काय करतो? अशा प्रकारे कार्बन सोबत 4 बॉन्ड फॉर्म करतो. कार्बन का बरं 4 बॉन्ड फॉर्म करतो? कारण कार्बन 4 इलेक्ट्रॉन शेअर करतो. जितके इलेक्ट्रॉन शेअर केले तितके बॉन्ड फॉर्म झाले. कार्बनने 4 इलेक्ट्रॉन शेअर केले स्वतःचे, बाहेरचे व्हॅलेन्स शेअर मधले 4 इलेक्ट्रॉन होते ना, बघ 2 आणि 4. हे जे 4 इलेक्ट्रॉन आहे हे याने शेअर केले. समजलं का? मग हायड्रोजन मध्ये यार मैं भी एक शेअर कर लेता, ये ले मैं भी देता, है ना. मग कार्बनच्या भोवताल किती इलेक्ट्रॉन झाले? 2 बे 2 4 बे 3 6 बे 8. कार्बनच्या सभोवताल किती इलेक्ट्रॉन झाले? 8. आणि कार्बनला सभोवताल किती इलेक्ट्रॉन पाहिजे होते? 8च पाहिजे होते. म्हणजे तो काय झाला? स्टेबल झाला. याला आपण काय म्हटलं? ऑक्टेन रूल म्हटलं. समजलं का? असं म्हणजे कार्बनने जर आयन्स फॉर्म करून 8 इलेक्ट्रॉन नाही घेतले तर याने असे कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करून 8 इलेक्ट्रॉन घेतले.
बट कुछ भी हो जाए याचे 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट झाले. हो ठीक आहे संग्राम, ठीक आहे. हा येस 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 एक्झाम मध्ये येऊ शकते रे बाळांनो. एक्झाम मधले मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही डिस्कस करत आहे. ओके, हा जर माझी पीपीटी जरी रिवाइज केलं तर याच्यातून मोस्टली पेपर याच्यामधूनच येणार, म्हणजे येणारच आहे. याच्यातून मोस्टली क्वेश्चन येणारच आहे. जर आले तर याच्या बाहेर करणार सिलेबस तोच आहे. ठीक आहे, बघा आता बघा मी काय काढलं ना. आता बघा काही नाही करायचं. हा कार्बन लिहा, कार्बन लिहा, हायड्रोजन लिहा, हायड्रोजन लिहा, हायड्रोजन लिहा, हायड्रोजन लिहा. मला सांगा एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लिहा. एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. 4 बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले? 1 2 3 4 5 6 7 8 डबल 8 इलेक्ट्रॉन. हा झाला तुमचा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ मिथेन. समजली का गोष्ट? हा झाला तुमचा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ मिथेन. याच्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनच बघायचे, आतमधले इलेक्ट्रॉन विसरून जायचे. आपण या 2 कडे लक्ष दिलं का? नाही, फक्त 4. हे बघा 4 आपण इथे लिहिला आणि याचे बाहेरचेच इलेक्ट्रॉन एकच आहे, 1 इलेक्ट्रॉन इथे लिहिला. समजला? ठीक आहे, वो दॅट इज द पॉइंट. याच्यामध्ये खूप सारे आहेत. मी एक काम करतो, याला असं एका साईडला करतो आणि अजून बाकीचे सुद्धा लिहितो. ओके, जसं क्लोरीन आहे, क्लोरीन आहे, क्लोरीन आहे, क्लोरीन आहे. सपोज Cl2 आहे. काय आहे? Cl2. ठीक आहे, काय आहे? Cl2 आहे, Cl2 आहे. Cl लिहायचं, Cl लिहायचं. आता मला माहित आहे क्लोरीन काय आहे. क्लोरीनचं ॲटॉमिक आपलं काय इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 287. फक्त याच्याकडे लक्ष द्या, हे बाकीचे विसरून द्या. फक्त याच्याकडे बाहेर. ठीक आहे, बाहेर किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायचं. 7 इलेक्ट्रॉन आहेत ना, याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन, याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन झाले? 7. ठीक आहे, त्याच्यानंतर एक बॉन्ड इथं फॉर्म करून द्या. एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. आता 2 इलेक्ट्रॉन गेले. ठीक आहे, 7 इलेक्ट्रॉन होते ना, 7 इलेक्ट्रॉन होते. ठीक आहे, आता बघा 1 इलेक्ट्रॉन इथं गेला. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6. याच्या इकडे सुद्धा बघा 1 इलेक्ट्रॉन इथे गेला. 1 2 3 4 5 6 झाले. हा झाला तुमचा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. बघा याच्याकडे सुद्धा 7 इलेक्ट्रॉन असतील. 1 2 3 4 5 6 7. याच्याकडे सुद्धा 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, हा झाला तुमचा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ क्लोरीन मॉलिक्यूल. हो, क्लोरीनची व्हॅलेन्सी 1 आहे. बरोबर आहे नंदकुमार? सार्थक आला. ठीक है, वो इसको जल्दी जल्दी शेअर कर ले भाई लेक्चर को. ठीक है, शेअर करना है ना. जे झोपले असतील आता उठून गेले त्यांना लवकर सांग जॉईन कर ले भाई. आणि खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत आणि एक्झाम्पल सुद्धा घेतलेले आहेत. ठीक आहे, आणि ऑब्विसली काही नाही. तुम्हाला काय माहित पाहिजे? तुम्हाला तर जसं आहे CO2 चा स्ट्रक्चर आहे तुम्हाला माहित आहे. कार्बन किती बॉन्ड फॉर्म करते? 4. एका ऑक्सिजन सोबत 2, दुसऱ्या ऑक्सिजन सोबत 2. तर आता बघा आता काय होणार? आता काय होणार बघा. कार्बन आहे असं करते ना. ठीक आहे, कार्बन ऑक्सिजन कार्बन. याचा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे? 2 आणि 6. याचा सुद्धा काय आहे? ऑक्सिजनचा 2 आणि 6. बरोबर आहे. आणि याचा काय आहे? 2 आणि 4. 2 आणि 4. ठीक आहे, बाहेरच्या इलेक्ट्रॉनवर लक्ष द्या फक्त, आतमधल्या इलेक्ट्रॉनवर लक्ष द्यायचं नाही. 4 आहे, 4 इलेक्ट्रॉन आहे. 1 2 3 4 झाले 4 इलेक्ट्रॉन. आता इकडे 2 आहेत, इकडे 2 लिहून घ्या ऑक्सिजनचे. इकडे सुद्धा 2 घेऊन घ्या ऑक्सिजनचे. ठीक आहे, आता मला सांगा 4 मधून 2 गेले किती राहिले? 6 मधून 2 गेले 4 राहिले ना. 1 2 3 4. इकडे सुद्धा 1 2 3 4. ठीक आहे, हा झाला तुमचा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. काहीच नाही करायचं आहे. हे बॉन्ड मिटवा, हे बॉन्ड मिटवा, हे बॉन्ड मिटवा. हा ना, एक मिनिट. हे बॉन्ड मिटवा, हे बॉन्ड मिटवा, हे बॉन्ड काढा. 4 इलेक्ट्रॉन आहेत, 4 इलेक्ट्रॉन लिहा. ठीक आहे, भाऊचे 4 इलेक्ट्रॉन संपले, भाऊचे 4 इलेक्ट्रॉन संपले. आता 6 आहेत, 6 आहेत. 6 कसे लिहायचे? इकडे 2 दिले आणि त्याने पण 2 दिले ना, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे ना. 2 गेले, 4 वाचले. 1 2 3 4. इकडे पण सुद्धा 2 इकडे गेले, वाचले किती? 6 मधून 2 गेले तर 4. 4 इकडे करा. 1 2 3 4. समजलं का नाही? असं तुम्ही करू शकता. ठीक आहे, चालते, काही प्रॉब्लेम नाही. लोन पेअर तुम्ही दाखवू शकता. ओके, एक सुटसुटीत दिसला पाहिजे म्हणून आपण याला खाली लिहून घेऊ, म्हणजे बरं वाटेल. असं. ठीक आहे, हो. जितके व्हॅलेन्सी तितके इलेक्ट्रॉन शेअर करते. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2,
हे बघा ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे, म्हणजे काय ऑक्सिजन 2 बॉन्ड फॉर्म करणार. एक्झाम्पल H2O पण घेऊ शकतो तुम्ही. बघा याचा सुद्धा तुम्हाला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर विचारू शकते. ओके, बघा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर H2O याचा 2 6 याचा 1 याचा 1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन है ना, म्हणजे याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, आणि इथं 2 आणि 6 म्हणजे 8 इलेक्ट्रॉन झाले. बाहेर किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत? 6. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये एक बॉन्ड आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, इकडे पण 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, याचे एकच इलेक्ट्रॉन होते संपले, याचा एक इलेक्ट्रॉन होता संपला, याने 2 इलेक्ट्रॉन यूज केले, वाचले किती 1 2 3 4 असं तुम्ही करू शकता. थोडा चांगल्या प्रकारे लिहिला पाहिजे हा. एक मिनिट. अशी बॉन्ड आहे बघा, अशी बॉन्ड आहे, समजला का नाही? है ना, किती इलेक्ट्रॉन होते? 2 आणि 6, फक्त 6 बघायचं. 6 मधून 1 2 गेले, किती वाचले? 1 2 3 4, समजला का? म्हणजे टोटल 6 इलेक्ट्रॉन झाले. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर कोणाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही बघून घ्याल आणि मला सांगा. ठीक आहे, आता खूप सारे स्ट्रक्चर आहेत रे, खूप सारे स्ट्रक्चर आहे. जर तुम्ही ई-सारथी ऍप्लिकेशन डाउनलोड केलं असेल ना, त्याच्यामध्ये काय आहे, मी एक काम करतोय, पीडीएफ तुम्हाला शेअर करून देईन. है ना, या पीडीएफ मध्ये एक काम करू शकता तुम्ही, आता एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. है ना, कारण प्रत्येक एक्झाम्पल एक्सप्लेन करणे टाइम चालला जाईल याच्यामध्ये, नाही का? एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुमची इच्छा असेल तर. हो, 10th मध्ये आहे कार्बन कंपाऊंड मध्ये संग्राम. यस, व्हेरी इम्पॉर्टंट लेक्चर आहे. पेपरमध्ये आला ना रे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत हे. क्लोरीनचा मॉलिक्युलर मास विचारलाय. मॉलिक्युलर मास प्रत्येकाला आला पाहिजे. मॉलिक्युलर मास म्हणजे काय? सम ऑफ ऍटॉमिक मास. ठीक आहे, मॉलिक्युलर मास जसा H2O चा मॉलिक्युलर मास काढायचा आहे. काय होईल? हायड्रोजन किती आहेत? 2. 2 into याचा मास किती असते? 1. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑक्सिजनचा मास किती आहे? 16. ओके, आपण AMU ने डिनोट करतो याला सिम्बॉलने. 2 + 16 किती झाला? 18. युनिट विचारला तर यू लिहायचं. ठीक आहे. हो, आदित्य डॉट स्ट्रक्चर आहे. घ्या सर, घ्या. चला, ठीक आहे भाई, चला आगे. आता समोर जाऊया. ए सेट पण तुम्ही काढू शकता. ए सेट मध्ये काही नाही, हा स्ट्रक्चर तुम्ही थोडं लक्षात ठेवा. याच्यानुसार इलेक्ट्रॉन तुम्ही करू शकता फिलअप. कधी लक्षात ठेवा? सल्फर आहे ना, ऑक्सिजन फॅमिलीचा ग्रुप आहे. ऑक्सिजन कोणता ग्रुप नंबर येते? है ना, कोणता ग्रुप येते बघा? 16 ग्रुपचे आहे ना. 16 म्हणजे बाहेर 6 इलेक्ट्रॉन आहेत. 6 इलेक्ट्रॉन बाहेर आहेत म्हणजे सल्फर काय करेल? सल्फर 2 बॉन्ड फॉर्म करेल आणि याच्यावर 2 लोन पेअर असणार, म्हणजे 2 असे इलेक्ट्रॉन असणार. म्हणजे हा एक हे इलेक्ट्रॉन आणि हे इलेक्ट्रॉन, हे 4 इलेक्ट्रॉन याच्यावर असणार. तर असंच आहे, बाकी काय नाही, सेमच आहे. ठीक आहे, असं आहे. सल्फर हे 2 इलेक्ट्रॉन बाजूला आणि त्याच्यानंतर बॉन्ड मध्ये हे असं. त्याच्यानंतर दुसरा एक असे आहेत बघा. त्याच्यानंतर दुसरा सल्फर, इकडे दुसरा सल्फर, हे 2 इलेक्ट्रॉन, हे 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, मग ते इकडे अजून बॉन्ड फॉर्म करणार, असं वाढत वाढत जाणार. हा स्ट्रक्चर तुम्हाला आहे. ऑक्सिजन, सल्फर हे 2 बॉन्ड फॉर्म करतात आणि बाकीचे इलेक्ट्रॉन ते लिहून द्यायचे. 6 मधून इकडे एक गेला, इकडे एक गेला, बाकीचे याच्या वर खाली लावून द्यायचे, झालं. ठीक आहे, बाकी याच्यामध्ये काही तेवढा नाही आहे. ओके, तर हा होता तुमचा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. ओके, याच्यामध्ये फार इम्पॉर्टंट आहे, बाळांनो लक्ष द्या. है ना, फारच इम्पॉर्टंट आहे, फार म्हणजे फारच इम्पॉर्टंट. माझी रिक्वेस्ट राहील तुम्हाला की तुम्ही एकदा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरचे जितके पुस्तकीमध्ये एक्झाम्पल दिसून राहिले ते एकदा तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या. ओके, अमोनियाचा करून घ्या. अमोनिया NH3. अमोनियामध्ये काय असते? अमोनिया याच्यावर असं असते.
ठीक आहे. किती इलेक्ट्रॉन झाले बघा. नायट्रोजन काय असते 2 आणि 5, बाहेर 5 इलेक्ट्रॉन पाहिजे बघा. 1 2 3 4 5 झाले 5 इलेक्ट्रॉन है ना. हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन, हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन, हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. हा पण इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे, हा पण पेपरमध्ये येऊ शकते. ठीक है, बस यही था दोस्त, और कुछ नहीं उसमें, बट इंपॉर्टंट है. त्याच्यानंतर कार्बन वर्सटाइल एलिमेंट. वाय कार्बन वर्सटाइल एलिमेंट असा पण प्रश्न येऊ शकते. तुम्हाला माहित पाहिजे की बाबा पूर्ण आपल्या लिव्हिंग बिंग मध्ये है ना, लिव्हिंग बिंग मध्ये 1 करोडच्या आसपास म्हणजे 10 मिलियनच्या आसपास कंपाऊंड्स आहेत है ना. 10 मिलियनच्या आसपास कंपाऊंड आहेत, 10 मिलियनच्या आसपास कंपाऊंड आहेत. ठीक आहे. तर हे कंपाऊंड म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये कार्बन आहे, कार्बनचे कंपाऊंड्स आहेत. ओके. तर पहिली गोष्ट, जो कार्बन आहे वर्सटाईल आहे, म्हणजे खूप साऱ्या ठिकाणी आपल्याला भेटतो. का बरं? कारण त्याच्यामध्ये कॅटेनेशनची प्रॉपर्टी आहे. कोणती प्रॉपर्टी आहे? कॅटेनेशनची प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. कॅटेनेशन म्हणजे काय होते? कॅटेनेशन म्हणजे काय होते की कार्बन काय करते, कार्बन मध्ये एक ॲबिलिटी आहे की तो स्वतःशीच बॉन्ड फॉर्म करते. कार्बन मध्ये ॲबिलिटी आहे की तो स्वतःशीच सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, रिंग वगैरे अशी कार्बन सोबतच फॉर्म करते. समजलं का? तर ही जी बॉन्ड आहे फार स्ट्रॉंग आहे. छोटे छोटे ॲटम असतात, कार्बनचे स्मॉल ॲटम्स आहेत, ते चांगल्या प्रकारे बॉन्ड करतात. ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे, ही चांगली स्ट्रॉंग आणि सिंगल बॉन्डवर सुद्धा हा कार्बन कसा आहे, मजबूत आहे. याच्यामध्ये जी कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, हे सर्व कोव्हॅलेंट बॉन्डचेच एक्झाम्पल राहतील. ते काय आहे, मजबूत आहे. ओके. कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. ओके. युनिक ॲबिलिटी ऑफ कार्बन ॲटम्स टू लिंक विथ इच अदर थ्रू कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मिंग लार्ज मॉलिक्यूल. म्हणजे कार्बन जुळत फार मोठा मॉलिक्यूल फॉर्म करते. तर हे कार्बन जुळत जो मॉलिक्यूल फॉर्म करतात ना, तर त्याच्यामध्ये कार्बन एकामेकाला जुळतो. समजलं का? तर त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, कॅटेनेशन. बॉन्ड कोणती? कोव्हॅलेंट बॉन्ड असते याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणून हा रिंग, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, ब्रांच वा सर्व गोष्टी फॉर्म करतो. मग सर म्हणाल, सर ऑक्सिजन आहे, हा हायड्रोजन पेरॉक्साईडचं स्ट्रक्चर आहे, H2O2. ठीक आहे. सर याच्यामध्ये ऑक्सिजन सुद्धा कॅटेनेशन दाखवतो का? हो. बट ऑक्सिजन मधली ही जे बॉन्ड आहे, ऑक्सिजन मधली जी बॉन्ड आहे ती तेवढी स्ट्रॉंग नाही आहे आणि ही अनस्टेबल बॉन्ड आहे. ठीक आहे. ही स्ट्रॉंग बॉन्ड नाही, ही अनस्टेबल आहे. म्हणून ऑक्सिजन असं लंबी चेन फॉर्म करू शकत नाही, अशी लांब चेन फॉर्म करू शकत नाही. कारण बॉन्डची जी स्ट्रेंथ आहे ती वीक बॉन्ड आहे, ते सिंगल बॉन्ड तुटणार. समजलं का? म्हणून ऑक्सिजन वर्सटाईल नाही आहे, कार्बन वर्सटाईल आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, म्हणून ऑक्सिजन मध्ये कॅटेनेशनची प्रॉपर्टी नाही. कॅटेनेशन म्हणजे खूप सारे कार्बन एकासोबत जोडतात, तर खूप सारे ऑक्सिजन जुळतील का? नाही. ठीक आहे. टेट्राव्हॅलेन्सी तुम्हाला माहित आहे, कार्बन काय करतो, कार्बन 4 बॉन्ड फॉर्म करतो. किती बॉन्ड फॉर्म करतो? 4 बॉन्ड फॉर्म करतो. समजली का गोष्ट? कार्बन किती बॉन्ड फॉर्म करतो? 4 बॉन्ड फॉर्म करतो. ओके. मग 4 बॉन्ड तो ज्याच्यासोबत जमत त्याला फॉर्म करतो. जसं एग्जाम्पल के तौर पे आपण ले सकते हैं की एक्झाम्पलच्या याच्यावर आपण घेऊ शकतो की, जस्ट मिनिट, एक्झाम्पल घेऊ शकतो की कार्बन आहे है ना, सपोज CH3 आहे, 3 बॉन्ड झाले ना कार्बन. अल्कोहोल मध्ये ऑक्सिजन सोबत सुद्धा बॉन्ड फॉर्म करू शकतो, ऑक्सिजन सोबत झाले 4 बॉन्ड फॉर्म झाले. त्याच्यानंतर कार्बन आहे, आपल्याला फक्त दाखवणे 4 बॉन्ड फॉर्म करते म्हणून. बघा नायट्रोजन सोबत सुद्धा बॉन्ड फॉर्म करतो, नायट्रोजन सोबत बॉन्ड फॉर्म करतो. समजला का नाही? NH2 पाहिजे, नायट्रोजन सुद्धा सोबत बॉन्ड फॉर्म करतो. त्याच्यानंतर अशा खूप सारे आहेत, अजून खूप सारे आहेत हा ना. त्याच्यानंतर असं सुद्धा सल्फर सोबत सुद्धा बॉन्ड फॉर्म करतो, सल्फर सोबत सुद्धा बॉन्ड फॉर्म करतो. म्हणजे कार्बन 4 बॉन्ड फॉर्म करते. समजला का? ठीक है. थैंक यू संग्राम. हम तो भाई लेक्चर लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो आणि पोरांना पाठवा. ठीक है. खुद का ही भला मत सोचो, उनका भी सोचो. दुआ लग जाएगी. सोबत तुझ्याच क्लासमध्ये समोर जाऊन बसेल तर तुलाच चांगला वाटेल, माझा मित्र परत आला म्हणून. ठीक आहे. चला घ्या. आता बघा 10 म्हणजे 10 वर 1 शून्य, टू द पॉवर 1 म्हणजे काय होते की बाबा 1 च्या नंतर एकच शून्य. त्याच्यानंतर 1 च्या नंतर जर 12 शून्य असतील त्याला आपण म्हणतो 10 टू द पॉवर 12. तर बघा मॉलिक्युलर मास आहे, कार्बनच्या ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर मास आहे तो 10 च्या पॉवर 1 टू 10 टू पॉवर 12 इतक्या मोठ्या स्वरूपात आहे. म्हणजे याचा अर्थ काय की कार्बनचे जे कंपाऊंड्स आहेत त्याच्यामध्ये कार्बनची संख्या फारच मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचे जर आपण मॉलिक्युलर मास काढला तर 10 ची पॉवर 12 इतका मोठा सुद्धा निघू शकतो. जसे की तुमचा DNA स्टँड आहे, याच्यामध्ये खूप सारे मॉलिक्युल्स आहेत, त्याचा जर आपण मास बघितला तर 10 टू पॉवर 12 इतका ॲटॉमिक मास म्हणजे मॉलिक्युलर मास राहू शकते. ठीक आहे. मिथेनचा मास तुम्हाला माहित पाहिजे 16 हा ना. कार्बनचा 12 प्लस 4 1 4 किती झाले? 16 झाला मिथेनचा मॉलिक्युलर मास. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मल्टिपल बॉन्ड आहे हा ना, मल्टिपल बॉन्ड आहे.
मल्टिपल बॉन्ड आहे. कार्बन काय करते, कार्बन कार्बन मध्ये सिंगल पण बॉन्ड राहू शकते, कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड. कंडिशन काय आहे की कार्बनच्या आजूबाजूला फक्त 4 बॉन्ड पाहिजे. बघा याच्या पण 4 आहेत, याच्या पण 4 आहेत आणि इथं पण 4 बॉन्ड फॉर्म आहेत. त्याच्यानंतर आयसोमेरिझम. आयसोमेरिझम म्हणजे काय होते भाई, सगळे सेमच आहेत, फक्त स्वतःला डिफरंट दाखवतात. म्हणजेच काय की कार्बन आहे, कार्बनचा जो स्ट्रक्चर आहे ना, त्याच्यामध्ये सगळे ऍटम सेमच आहेत. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला दोघांना सेम आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा C4H10 है ना, C4H10 याच्या पण बघा C4H10, 4 कार्बन 10 हायड्रोजन, 4 कार्बन 10 हायड्रोजन दोघांमध्ये आहे. पण याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये हा स्ट्रक्चर थोडा वेगळा दिसतो आणि हा स्ट्रक्चर थोडा वेगळा दिसतो. हा N ब्युटेनचा स्ट्रक्चर आहे आणि हा आयसो ब्युटेनचा स्ट्रक्चर आहे. N ब्युटेन म्हणजे Nचा अर्थ होते नॉर्मल, Nचा अर्थ होते नॉर्मल. ठीक है, ये था भाई. उसके बाद चलते और क्या है, हा फार इंपॉर्टंट प्रश्न आहे. कार्बन वाय कार्बन इज अ व्हर्सटाईल एलिमेंट. ओके, मी तुम्हाला सांगितलं आहे. ओके, आता बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला, ब्युटेनचा C4H10, पेंटेनचा C5H12 कसा आला नंतर बघू, समोर आहे. काय म्हटलं, आयसोमेरिझम म्हणजे सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण स्ट्रक्चर बघा डिफरंट आहे, ठीक आहे. आता मी एक काम करतो, तुम्हाला एक एक्झाम्पल घेतो फक्त. आयसो आणि निओ मधला फरक तुम्हाला सांगतो. पेंटेन म्हणजे काय, C5H12. C5 म्हणजे काय, हा स्ट्रक्चर थोडे चुकीचे राहू शकतात. हे स्ट्रक्चर थोडे चुकीचे राहू शकतात, मी सांगतो बघा. C5H12 बघा, पेंटेन म्हणजे 5 कार्बन काढा. पहिल्यांदा आता 5 कार्बन काढा, तुम्हाला बेसिक पासून सांगतो. पेंटेन म्हणजे पहिले 5 कार्बन काढा, 1 2 3 4 5. त्याच्यामध्ये पहिले सिंगल बॉन्ड दिला. त्याच्यानंतर बघा हायड्रोजन 12 आहेत, पहिले इथे जोडा, 3 हायड्रोजन जोडा. इथे 2 बॉन्ड आहेत, तर फक्त 2च हायड्रोजन राहतील. इथं पण 2 बॉन्ड आहेत, आता वाचले किती, 2 बॉन्ड. इथं पण आता फक्त 2च बॉन्ड फॉर्म होतील हायड्रोजन सोबत, आणि इथं फक्त आता 3 होतील, कारण एकच बॉन्ड झाली होती ना फॉर्म. 3 बॉन्ड बघा, 3 3 2 7 7 8 9 10 11 12 झाले. 12 इलेक्ट्रॉन झाले, 12 इलेक्ट्रॉन झाले ना. ठीक आहे. आयनिक अँड कोव्हॅलेंट बॉन्ड, हे दोन्ही आयनिक बॉन्ड तशी स्ट्रॉंग असते, बट लिटरली बघितला तर हे दोन्ही बॅलन्स असतात, म्हणजे जवळपासच असतात. स्ट्रॉंग वीक मध्ये स्ट्रॉंगच असतात दोन्ही, कोव्हॅलेंट आणि आयनिक बॉन्ड स्ट्रॉंग. ठीक आहे. बघा याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये काय लक्षात द्या की याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आता हा स्ट्रक्चर बनला. ठीक आहे. आता आपण काय करू शकतो, हा झाला N पेंटेन. N म्हणजे नॉर्मल म्हणजे अशी सरळ चेन. हा झाला N पेंटेनचा स्ट्रक्चर. आता सपोज आयसो पेंटेन करतो. आयसो पेंटेन मध्ये काय नाही, आयसो काय करायचं, आयसो म्हणजे काय करायचं की सेकंड कार्बनवर म्हणजे बघा, आयसो म्हणजे काय, सपोज असं आहे, हा पहिला कार्बन, दुसरा कार्बन, या कार्बनला एकच मिथाइल ग्रुप लावायचा, मिथाइल म्हणजे CH3 ग्रुप लावायचा. ठीक आहे. 3 कार्बन झाले, चौथा हा ना, आणि 5वा बघा. ज्याला हार्ड वाटत असेल त्याने जास्त लक्ष नको द्या, ज्याला सोपं वाटते 10वी विद्यार्थ्याने त्यांनी लक्ष द्या. 9वी 8वीच्याने जास्त लोड घ्यायचा नाही. आता बघा, याला आपण काय म्हणतो, आयसो पेंटेन. म्हणजे काय की सेकंड कार्बन, हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन तिकडून पण घेऊ शकता, कुठून पण. दुसऱ्या कार्बनवर एक मिथाइल ग्रुप लावायचा, असा असेल तर आयसो पेंटेन. आयसो. ठीक आहे. इथून सेकंड कार्बनवर मिथाइल, एकच ग्रुप मिथाइलचा लावायचा, आणि कार्बनची संख्या मोजायची, 1 2 3 4 5. हायड्रोजनची पण संख्या मोजायची, चुकीचे लिहायचं नाही. किती हायड्रोजन पाहिजे, 5च कार्बन पाहिजे आणि 12 हायड्रोजन पाहिजे. ठीक आहे. हा वेगळा सांगाडा, हा वेगळा सांगाडा, दोन्ही सोंगाडे वेगळे. ठीक आहे. लेक्चर आहे, आपला क्लास आहे रे, मोठा क्लास आहे. कारण कसं आहे की आपल्याला चॅप्टर संपवणे आहे. निओ पेंटेन चॅप्टर संपवणे इन द सेन्स पोराला समजलं पाहिजे ना. निओ पेंटेन म्हणजे काय नाही, हा दुसरा कार्बन, याला दोन मिथाइल ग्रुप जोडा. किती कार्बन झाले, 1 2 3 4. एक कार्बन इथं जोडून द्या. ठीक आहे. बघा किती कार्बन झाले, 1 2 3 4 5. 5 कार्बन. हायड्रोजन किती झाले, 3 3 7 3 3 3 12. 5 कार्बन आणि हायड्रोजन 12, C5H12 झाला तोच. समजला का. फक्त स्ट्रक्चर वेगळे आहेत हा ना, पण याच्यामध्ये कार्बनची संख्या आणि हायड्रोजनची संख्या काय आहे, तेवढीच आहे. समजला का. निओ मध्ये याच्यामध्ये सेकंड कार्बनवर 2 मिथाइल ग्रुप लावायचे, आणि आयसो मध्ये सेकंड कार्बनवर फक्त एकच मिथाइल ग्रुप लावायचा. ठीक है. सो भाई 10वीं के बच्चों, ये तुम्हारे लिए बहुत इंपॉर्टंट क्लास है. ठीक है. त्याच्या हिशोबानेच तुम्ही राहा. ओके, त्याच्या हिशोबानेच तुम्ही राहा. हो, कोव्हॅलेंट बॉन्ड स्ट्रॉंग असते, बट
आयोनिक बॉन्ड जास्त स्ट्रॉंग असते, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते, पण याच्यामध्ये पण थोडा बायसनेस असते. ठीक आहे, कुठं म्हणतात आयोनिक बॉन्ड स्ट्रॉंग आहे, कुठं कोवॅलेंट असं असते. ठीक आहे, बट आयोनिक बॉन्ड स्ट्रॉंग असते. ओके, कारण त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, स्ट्रेट चेन ऑफ ॲटम स्ट्रक्चरल फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला. स्ट्रेट चेन ऑफ कार्बन स्ट्रक्चरल फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता याच्यामध्ये बघा स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे काय, स्ट्रक्चर म्हणजे काय, काही नाही, कार्बन कार्बन मध्ये किती बॉन्ड आहे ते दाखवायचे. कार्बन कार्बन मध्ये किती बॉन्ड आहेत ते दाखवायचे. सपोज मी मिथेन म्हटलं तर मिथेन मध्ये बघा CH4, तर कार्बन 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 बघा, हे सर्व असं स्ट्रक्चर खोलून लिहायचं स्ट्रक्चर फक्त, की बाबा पूर्ण किती बॉन्ड आहे. इथेन बघा C2H6 है ना, C2H6 कार्बन कार्बन पूर्ण बॉन्ड लिहा. हा जो ओपन स्ट्रक्चर आहे याला आपण काय म्हणतो, स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणतो. याला आपण काय म्हणतो, स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणतो. काय म्हणतो, स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणतो. समजला का. अशाच प्रकारे तुम्ही प्रत्येकाचे स्ट्रक्चर फॉर्म्युला काढू शकता. सर म्हणाले कशा प्रकारे येते, तर मी तुम्हाला थोड्या वेळेत सांगतो, याच्या पण आपल्याकडे आहे. ओके, बघा त्याच्यानंतर हायड्रोकार्बन सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेडचा अर्थ काय होते, सॅच्युरेटेडचा अर्थ होते की बाबा कार्बन आणि कार्बन मध्ये फक्त सिंगल बॉन्ड आहे. अनसॅच्युरेटेडचा अर्थ काय होते की कार्बन आणि कार्बन मध्ये ऍटलिस्ट एक तरी डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आहे. ऍटलिस्ट एक तरी डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आहे, जास्त राहिली तरी चालते. समजला का, ऍटलिस्ट एक तरी डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आहे. ठीक आहे, तर आपण काय म्हणतो, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणतो. तुमच्या लेक्चर शेअर करा लवकर. ठीक आहे, लेक्चर शेअर करा. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मधला फरक तुम्हाला समजला असेल, की याच्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड, याच्यामध्ये कार्बन मध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, सिंगल बॉन्ड जिथं असते त्याला आपण अल्केन म्हणतो. ठीक आहे, 9वीच्या बरोबर लक्ष द्या. डबल आणि ट्रिपल बॉन्ड म्हणजे आपण काय म्हणतो, डबल असेल तर अल्किन म्हणतो आणि ट्रिपल असेल तर काय म्हणतो, अल्काइन म्हणतो. अल्काइन म्हणतो. समजलं का, ट्रिपल असेल तर अल्काइन म्हणतो. ओके, सो थिंग इज दॅट. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये खूप सारे स्ट्रक्चर दिलेले आहेत. तुमच्या पुस्तकीमधलाच आहे हा, मी डायरेक्ट घेतलेला आहे. याच्यामध्ये काय की प्रोपेनचा स्ट्रक्चर आहे, प्रोपेन आणि प्रोपेन आहे, प्रोपिन आहे आणि प्रोपाइन आहे. ठीक आहे, याचा फॉर्म्युला आहे, फॉर्म्युलानुसार आपण बघू. ओके, फॉर्म्युलानुसार आपण बघू. याच्यामध्ये फक्त इतकं इम्पॉर्टंट ठेवा की हा जो आयसोब्युटिलिन आहे, आयसोब्युटिलिन, ठीक आहे, याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे आणि हा स्ट्रक्चर त्याचा आहे आयसोब्युटिलिनचा हा स्ट्रक्चर आहे. ओके, आयसोब्युटिलिन तुम्हाला सांगितलंच की कार्बन काढा, दुसऱ्या कार्बनवर इथं मिथाइल ग्रुप अटॅच करा. हा स्ट्रक्चर थोडा तुम्ही लक्षात ठेवून घ्याल. ओके, बेंझिनचा स्ट्रक्चर लक्षात ठेवा. बेंझिन काही नाही, बेंझिन म्हणजे काय असते, बेंझिन असं लिहायचं. एक मिनिट जस्ट. बेंझिनचा स्ट्रक्चर असा आहे. ठीक आहे, कार्बन आहे, कार्बन आहे, कार्बन आहे, कार्बन आहे, कार्बन आहे, कार्बन आहे आणि कार्बन. हायड्रोजन असं जोडा. एक मिनिट. हायड्रोजन 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 हायड्रोजन. ठीक आहे, हा झाला सायक्लोहेक्झेनचा स्ट्रक्चर. कशाचा स्ट्रक्चर झाला, सायक्लोहेक्झेन. आता या सायक्लोहेक्झेन मधून आपण बेंझिन मध्ये कन्वर्ट करू. याला कशामध्ये कन्वर्ट करू, बेंझिन मध्ये कन्वर्ट करू. कसं करायचं बेंझिन मध्ये कन्वर्ट, इथून हा हायड्रोजन काढा, एक एक हायड्रोजन काढा, प्रत्येकाचा 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 एक एक हायड्रोजन काढा आणि येतं अशी डबल बॉन्ड द्या. इथं काय द्या, येतं अशी डबल बॉन्ड द्या अल्टरनेट पोझिशनवर. ठीक आहे, हा झाला तुमच्या बेंझिनचा स्ट्रक्चर. हा कशाचा स्ट्रक्चर झाला तुमचा, बेंझिनचा स्ट्रक्चर झाला. ओके, ठीक आहे. ओके, सो अशा प्रकारे हा स्ट्रक्चर झाला. ठीक आहे, तर हे झाले तुमचे सायक्लिक म्हणजे सायकल फॉर्म करतात आणि हे झाले तुमचे ब्रांच. याच्यामध्ये ब्रांच आहे बघा, अशी ब्रांच आहे आणि बिलकुल स्ट्रेट. याला आपण काय म्हणतो, स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन, याला म्हणतो ब्रांच चेन आणि याला म्हणतो सायक्लिक हायड्रोकार्बन. ओके, त्याच्यानंतर तुमचे फंक्शनल ग्रुप आहेत. तुमचे काय आहेत, फंक्शनल ग्रुप आहेत. ओके, मला सांगा तुम्हाला इतकं समजलं का. तोपर्यंत मी एकदा तुमचे कमेंट. ठीक आहे.
बाकी समजलं का मला सांगा एकदा, म्हणजे आपण अजून समोर वळून जाऊ. ओके, कमेंट्स पण वाचतो मी तुमचे. कमेंट्स काय आहे समजलं आहे ना. ओके क्लिअर. ओके 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 ओके. शेअर करा लवकर, पोरांना शेअर करा है ना. तुम रहो तो कॉन्फिडन्स आता है. शिवानी म्हणते ॲलिसायक्लिक हायड्रोकार्बन. ॲलिसायक्लिक, ॲली म्हणजे काय होते आता बघ, याच्यामध्ये तुला ॲरोमॅटिक आणि ॲलिसायक्लिक माहित पाहिजे. ठीक आहे ना. ॲरोमॅटिक ॲलिसायक्लिक माहित पाहिजे. जसं बघ, जसं हा जो सायक्लो, हा जो आहे हा, ठीक आहे, याच्यामध्ये हा बघ बेंझिनच्या स्ट्रक्चर सोबत घेतला. बेंझिन, हा बेंझिनचा स्ट्रक्चर आहे ना, बेंझिन. ठीक आहे, हा बेंझिनचा स्ट्रक्चर नाही अरे बाबा, हा बेंझिन नाही. बेंझिनचा स्ट्रक्चर हा आहे, हा बघा, हा बेंझिनचा स्ट्रक्चर आहे. तर याच्यामध्ये बघा हा ॲरोमॅटिक आहे. काय आहे? ॲरोमॅटिक. याला आपण काय म्हणतो? ॲरोमॅटिक म्हणतो. पण जे स्ट्रक्चर रिंग सारखेच आहे, जसं हा रिंग सारखा आहे, पण ॲरोमॅटिक आहे का? नाही. आता तुम्हाला ॲरोमॅटिक ओळखता येणार नाही, पण सांगतो, जे ॲरोमॅटिक नाही आहेत बट जे रिंगच्या फॉर्ममध्ये असतात त्याला आपण ॲलिसायक्लिक म्हणतो. आणि हे जे स्ट्रेट वाले असतात ना, स्ट्रेट, याला आपण ॲलिफॅटिक म्हणतो. काय म्हणतो? ॲलिफॅटिक म्हणतो. ॲलिफॅटिक. समजलं शिवानी? ओके समीक्षा. ठीक आहे. त्याच्यानंतर फंक्शनल ग्रुप आहे. फंक्शनल ग्रुप आहे. ओके, अजून किती वाचलाय? फंक्शनल ग्रुप आहे. ओके फाईन. फंक्शनल ग्रुप आहे. आपण याला आज कव्हर करायचं की नंतर कव्हर करायचं? फंक्शनल ग्रुपला मला एकदा तुम्ही कमेंट करा, फंक्शनल ग्रुप आज कव्हर करायचं की नंतर करायचं? एकदा कमेंट करा की फंक्शनल ग्रुपचा पार्ट आज कव्हर करायचं की नंतर करायचं? शिवानी ऍक्टिव्ह राहते. नंदकुमार थकून गेला. बाकी बाकी सांगा लवकर. उद्या म्हणते बाबा. बाकी ठीक है, एक काम करता हूँ बस याद रखो, है ना. एक काम करतो फक्त, है ना. फंक्शनल ग्रुपचा पार्ट आपण नंतरच कव्हर करूयात, कारण हा हार्ड आहे, असं काही सोपी नाही आहे की ज्याला आपण आत्ताच कव्हर करू. ठीक आहे, तर याला आपण नंतर कव्हर करूयात. तत्पूर्वी तुम्हाला मी अल्केन, अल्किन आणि अल्काईन म्हणजे काय होते, जे की तुम्हाला सर्वांना इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, अल्केन, अल्किन आणि अल्काईन म्हणजे काय होते ते सांगतो, आणि मग आपण लाईव्ह क्लोज करून देऊ. ठीक आहे, ओके. बघा, सॉरी यार श्रेया. ठीक आहे, आता बघा, अल्केन म्हणजे काय असते तुम्हाला सांगितलंय की कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड. अल्किन म्हणजे काय की कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड. आणि अल्काईन म्हणजे काय की कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे, इतकं तुम्हाला समजलं ना. कार्बन कार्बन सिंगल, कार्बन डबल, कार्बन ट्रिपल. बरोबर आहे. आता बघा काय आहे याचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे? अल्केनचा फॉर्म्युला असते ए एन ई. लिहिलं ना, ए एन ई, लक्षात ठेवा. ए एन ई, एन ई, याच्यामध्ये ई एन ई आणि याच्यामध्ये वाय एन ई. जिथं वाय एन ई तिथं ट्रिपल बॉन्ड, जिथं ई एन ई तिथं डबल बॉन्ड, आणि जिथं ए एन ई तिथं सिंगल बॉन्ड. तिथं सिंगल बॉन्ड. लक्षात राहील गोष्ट. त्याच्यानंतर बघा आता बघा काय आहे फॉर्म्युला. बघा, सी एन H2n+2. ठीक आहे, हा झाला अल्केनचा फॉर्म्युला. त्याच्यानंतर अल्किनचा फॉर्म्युला CnS2n आणि अल्काईनचा CnS2n-2. आता तुम्ही याच्याने कोणते पण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, जसं तुम्हाला दिलेला आहे C2H6, C2H6. तुमचा फॉर्म्युला काय आहे? CnS2n+2. बघा, कार्बनची संख्या 2 आहे, एनच्या ठिकाणी 2. एन म्हणजे कार्बनची संख्या, एन म्हणजे काय? कार्बनची संख्या. त्याच्यानंतर एन 2 × 2 + 2 किती आला? 2 + 2 × 2 4, 4 + 2 किती आला? 2H6. आला फॉर्म्युला सेम? आला का फॉर्म्युला सेम? समजलं का? बिलकुल असंच आहे. आता बघा, त्याच्यानंतर
अल्किनचा एखादा एक्झाम्पल घ्या, इथिनचा घ्या, C2H4. बघा फॉर्म्युला काय आहे, CnHn S2n. आता बघा C ची व्हॅल्यू किती आहे 2, H 2 × 2 4. आला फॉर्म्युला सेम, समजलं का नाही. हा कशाचा फॉर्म्युला आहे, इथिन, ENE. हा आपला इथेन, ANE. समजलं का. ANE साठी हा फॉर्म्युला यूज करायचा आणि ENE साठी हा फॉर्म्युला यूज करायचा. आणि आता YNE, इथाइन म्हणजे YNE साठी, YNE कोणता पण YNE घ्या, फक्त कार्बनची संख्या पुट करा, व्हॅल्यू घ्या. CnH2n-2 फॉर्म्युला. आता बघा कार्बन इथाइनचा फॉर्म्युला काय असते, C2H2. बघा C2 बेदुने 2 × 2 -2 किती येईल, C2 4 - 2 C2H4 - 2 2. आला फॉर्म्युला सेम, आला ना फॉर्म्युला सेम. तर हेच गोष्ट आहे, समजलं का. आय होप तुम्हाला समजलं असेल. तुम्ही हा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि घरी जाऊन पूर्ण फॉर्म्युले तुम्ही क्रॉस चेक करू शकता, काढू शकता. फक्त काय करायचं, यांची व्हॅल्यू कार्बनची नंबर पुट करायचं. 2 कार्बन असेल 2 पुट करा, 3 कार्बन असेल 3 पुट करा. मग ओळखा अल्केन आहे की अल्केन आहे की अल्काईन आहे. काय झालं शिवानी, टी मीन्स कोणतं टी रे, टी कोणतं, ट्रिपल बॉन्ड साठी असणार टी. ओके. तर बघा आता याच्यावर एक्झाम्पल डिपेंड्स आहेत, हे एक्झाम्पल्स आहेत बघा, हे एक्झाम्पल्स आहेत बघा, हे एक्झाम्पल्स आहेत, हा ना, हे एक्झाम्पल्स आहेत. याच्यामध्ये तुम्ही हे जे वरचे एक्झाम्पल्स आहेत हे तुम्ही आणि हे सुद्धा तुम्ही करू शकता. कार्बनची व्हॅल्यू याच्यामध्ये दिलेली आहे, पुस्तकीमध्ये आहेत तुमच्या, हा ना, 10वीच्या. याच्यामध्ये कार्बनची व्हॅल्यू 2, याच्यामध्ये कार्बनची व्हॅल्यू 3, याच्यामध्ये 4, याच्यामध्ये 5. ठीक आहे. यांची नावं सुद्धा दिलेली आहेत, याच्यामध्ये सुद्धा दिलेली आहेत. तर तुम्ही तो फॉर्म्युला टाकून क्रॉस चेक करू शकता. ओके. हे होमोलॉगस सिरीजचे एक्झाम्पल आहे. आपण होमोलॉगस सिरीज सध्या शिकलेलो नाही. ठीक आहे. राहील कल्याणी, नंतर सुद्धा लेक्चर राहणारच आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर एक टॉपिक अजून घेऊ आपण, त्याचं नाव राहील बाळांनो होमोलॉगस सिरीज. बिलकुल सोपे टॉपिक घेतो, जे की तुम्हाला म्हणजे तुम्ही लहान जरी असणार तरी तुम्हाला आतापासूनच ते समजणार. मग आयुपीएससी जो आहे, आयुपीएससी आपण नंतर घेऊयात, ओके. आयुपीएससी जो आहे आपण तो नंतर घेऊ. आपण डायरेक्ट आता होमोलॉगस सिरीज बघू. होमोलॉगस सिरीज म्हणजे काही नाही. होमोलॉगस सिरीज म्हणजे काय, सपोज हा मिथेन आहे, याच्यामध्ये CH2 ग्रुप ऍड करा. काय ऍड करा, CH2 ग्रुप. किती कार्बन झाले, 2 कार्बन, 4 + 2 6, म्हणजे 6 हायड्रोजन झाले. बरोबर आहे. किती हायड्रोजन झाले, 6. आता बघा कसं लिहायचं, कार्बन कार्बनला जोडा, है ना, येतं CH3, येतं CH3. ठीक आहे. जस्ट अ मिनिट. हो ठीक आहे. मिथाइल ग्रुप ऍड झाला. आय होप तुम्हाला समजलं नसेल, मला पण असं वाटते. मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजवतो. ठीक आहे. बघा CH4 होता. होमोलॉगस सिरीज म्हणजे काय होते लक्षात द्या. होमोलॉगस सिरीज म्हणजे काय, की कार्बन कार्बनची मोठी सिरीज, हा ना, कार्बन कार्बनची अशी मोठी होत असणारी सिरीज, की ज्याच्यामध्ये CH2 या ग्रुपचे ऍडिशन होते. याला आपण म्हणतो मिथिलीन युनिट. काय म्हणतो, मिथिलीन युनिट. हा मिथिलीन ग्रुप असते CH2, याला आपण ऍड करायचं. म्हणजे कसं, की एक कार्बन ऍड करायचं आणि 2 हायड्रोजन ऍड करत राहायचे. बघा जसं CH4 आहे, याच्यामध्ये एक कार्बन आणि 2 हायड्रोजन ऍड करा. यालाच आपण काय म्हणतो, CH2 म्हणजे काय, मिथिलीन ग्रुप. करा बरं, एक कार्बन ऍड करा, 2 हायड्रोजन ऍड करा. बघा असं कार्बन ऍड करू आपण, हा ना, कार्बन आपण ऍड करू, कार्बन आणि कार्बन ऍड झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर हायड्रोजन बॅलन्स करा, 1 हायड्रोजन, 2 हायड्रोजन, 3 हायड्रोजन, इकडे सुद्धा 1 हायड्रोजन, 2 हायड्रोजन, 3 हायड्रोजन झाले. तेवढेच. किती हायड्रोजन होते पहिले, 1 2 3 4, मग किती ऍड केले, 2, म्हणजे 6 झाले. बघा 1 2 3 4 5 6 हायड्रोजन झाले. कार्बन बघा 1 2 कार्बन, किती कार्बन झाले, 1 2 कार्बन. पहिलेचा 1 कार्बन आणि अजून 1 ऍड केला, तो कार्बन. त्याच्यानंतर अजून सोपी आहे, याच्यामध्ये काय करा, याच्यामध्ये अजून CH2 ग्रुप तुम्ही ऍड करू शकता. कोणता ग्रुप ऍड करू शकता, CH2 ग्रुप ऍड करू शकता. CH2 ग्रुप जर ऍड केला तर काय होणार, याच्यामध्ये अजून असं होणार ते,
काही नाही, फक्त CH2 ग्रुप ऍड करायचे झाला, किंवा तितके कार्बन ऍड करायचे. बघा याच्यामध्ये फक्त CH2 ग्रुप आता वाढवत राहायचा. बघा याच्यामध्ये CH2 ग्रुप ऍड झाला. ठीक आहे, समजलं का नाही? याच्यामध्ये CH2 ग्रुप ऍड झाला. याला आपण काय म्हणतो, मिथिलीन ग्रुपची ऍडिशन, मिथिलीन युनिटची ऍडिशन. CH2 ग्रुप ऍड करायचं. फक्त इथून इथे जातपर्यंत थोडा प्रॉब्लेम आहे की इथं तुम्हाला बॅलन्स करावं लागणार. त्याच्यानंतर काही नाही, तुम्ही खाली कुठे जा तिथं असं मध्ये फक्त हावाला असं ग्रुप ऍड करायचं झाला. याला आपण काय म्हणतो, होमोलॉगस सिरीज म्हणतो. ठीक आहे, बाकी याच्यामध्ये काही तेवढा असं आहेत नाही. मिथिलीन, CH2 मीन्स मिथिलीन. दिसत आहे रे, क्लिअर करा. ठीक आहे, तुम्ही कुठेही करा, याच्यामध्ये करा, कोशामध्ये पण, अल्कोहोलमध्ये करा, आपल्याला इकडे बघणेच नाही. आपल्याला कार्बन कार्बन दिसले ना, हा ना. ह्याच्यामध्ये काय करायचं, CH2 ग्रुप ऍड करायचं. बघा याच्यामध्ये काय करायचं, CH2 ग्रुप ऍड करायचं. समजलं का नाही? एक एकने कार्बन वाढवायचं, एक कार्बन वाढवायचं आणि 2 हायड्रोजन वाढवायचं. त्याला आपण काय म्हणतो, होमोलॉगस सिरीज म्हणतो. याच्यामध्ये पण तसाच असते. याच्यामध्ये एक CH2 ग्रुप ऍड करून द्यायचा. आता हे जे तुमचे कन्सेप्ट आहे थोडे प्रॅक्टिसने क्लिअर होणार. तुम्हाला एक्झाम्पल प्रॅक्टिस करावं लागणार, तेव्हा समजणार. फक्त याच्या बेसिक समजा की याच्यामध्ये आपल्याला काय ऍड करायचं आहे, CH2 ग्रुप ऍड करायचा आहे. ठीक आहे, मग कसाही असो, जर तुम्हाला कार्बन कार्बनची मोठी चेन दिसून राहिली, याच्यामध्ये अजून एक कार्बन वाढा आणि 2 हायड्रोजन वाढवा झाला. याला आपण काय म्हणतो, होमोलॉगस सिरीज म्हणतो. हे होमोलॉगस सिरीज अल्कोहोलची होईल, हे होमोलॉगस सिरीज अल्केनची होईल, किंवा अल्केनमध्ये आपण CH2 ग्रुप एक एकने वाढवतो, आणि ही होमोलॉगस सिरीज होईल अल्किनची, याच्यामध्ये अल्किनमध्ये पहिले 3 कार्बन, मग 4 कार्बन, मग 5 कार्बन असे वाढत जाणार कंटिन्युअसली. ठीक आहे, आता मला पुन्हा एकदा सांगा, 10वीचे मुलं, की काय करायचं, घ्यायचं, कंटिन्यू करायचं की थांबायचं? 10वीच्या मुलांनी सांगा, 10वीचे, बाकी नाही, 10वीच्या मुलांनी सांगा. ठीक है, अभी तुमको इंटरेस्ट है, लेकिन 10वीं को तो पता चला है. बघा हे बघा, होमोलॉगस सिरीज, अल्केनची होमोलॉगस सिरीज आहे ना. 1 कार्बन, 2 कार्बन, 3 कार्बन, 4 कार्बन, 5 कार्बन, 6 कार्बन. याच्यामध्ये बघा पहिले तर CH2 ऍड झाला. ठीक आहे, मग हा इथेन बनला, त्याच्यानंतर अजून CH2 ऍड झाला, त्याच्यानंतर अजून एक CH2 ऍड झाला, त्याच्यानंतर अजून एक CH2, त्याच्यानंतर अजून एक CH2 ऍड होत होत गेला. तर काहीच नाही, सिंपल आहे. एक कार्बन वाढवायचं आणि 2 हायड्रोजन वाढवायचा. याच्यामध्ये मग तसाच, पहिले CH3OH आहे, त्याच्यानंतर एक CH2 टाका, त्याच्यानंतर अजून एक CH2, त्याच्यानंतर अजून एक CH2. ठीक आहे, हा OH फंक्शन ग्रुप असते, तुम्हाला सध्या शिकवलेला नाही. ठीक आहे, कंडेन्स फॉर्म्युला आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये कधी जर तुम्हाला विचारला तर लक्षात ठेवा, असू द्या, कंडेन्स म्हणजे काय होते, पूर्ण असं. कंडेन्स म्हणजे पूर्ण असं राहील. कंडेन्स म्हणजे पूर्ण असं, बॉन्ड दाखवायची नाही. पण कंडेन्स स्ट्रक्चर म्हणजे फक्त थोडी फंक्शन ग्रुप मधली बॉन्ड, अशी बॉन्ड दाखवायची, थोडीच. हायड्रोजनची बॉन्ड दाखवायची नाही, फक्त कार्बन कार्बनची बॉन्ड दाखवायची. कार्बन कोणासोबत जुळलेला आहे ती बॉन्ड दाखवणे म्हणजे काय, कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ठीक आहे, कंडेन्स फॉर्म्युला म्हणजे काय, बॉन्डच नाही दाखवायची, पण कंडेन्स स्ट्रक्चरल मध्ये कार्बन आणि कार्बन सोबतच्या बॉन्ड दाखवायच्या, हायड्रोजनची बॉन्ड दाखवायची नाही. ओके, आणि मग पूर्ण जर स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हटलं तर मग पूर्णच दाखवा, पूर्णच. जर म्हटलं स्ट्रक्चरल फॉर्म्युला तर पूर्ण दाखवा, पूर्ण बॉन्ड दाखवायचं, पूर्ण बॉन्ड दाखवायचं, पूर्ण बॉन्ड दाखवायचे, जितक्या बॉन्ड प्रेझेंट आहे तितकं. शुभम मध्ये थांबूया. हा बरोबर आहे, होमोलॉगस तेच आहे, CNH2 बरोबर. कल्याणी थकून गेली का? ठीक आहे, ठीक आहे, काही नाही, आपण उद्याच्या क्लासमध्ये, हा ना, आपण 10वीच्या क्लासमध्ये हा कव्हर अप करूया. ओके, आणि याला थोडं आपण काय म्हणते, शांत पद्धतीने घेऊ, कारण याच्यानंतर फार इम्पॉर्टंट अजून गोष्टी आहेत. याला असं फक्त संपवूनच ठेवायची माझी इच्छा नाही आहे, हा ना. तर आपण याला नंतर बघूया. हे बॉइलिंग पॉईंट वगैरे काही तुमच्या कामाचे नाही. ठीक आहे, सहसा आजपर्यंत काही पेपरात विचारलेले नाही. जास्त रट्टापिकेशन करायचं नाही 10वीच्या विद्यार्थ्यांना. कन्सेप्टवर फोकस करा, कन्सेप्ट येते पेपरात, आणि हे एक्झाम्पल्स हा ना रिवाइज करून देतो, म्हणून तुम्हाला जास्त प्रॅक्टिस म्हणजे आपण करत नाही. बट द थिंग इज दॅट की याची एकदा प्रॅक्टिस करा, हा ना. होमोलॉगस सिरीज म्हणजे काय होते, 2-3 एक्झाम्पल काय, हे थोडं माहिती पाहिजे. ठीक है, चलो. उसके बाद भाई बहुत कुछ है, अभी तो मैं बस बता रहा हूँ, है ना. खूप काही शिकायचं आहे तुम्हाला, अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. नॉमेनक्लेचर आहे, है ना, खूप साऱ्या गोष्टी आहेत, केमिकल रिॲक्शन आहे, है ना. तर ह्या सर्व गोष्टी सुद्धा आहेत. तर आता याच्यानंतरचा जो काय क्लास होणार त्याच्यामध्ये आपण हे सर्व गोष्टी कव्हर करूया. आता इथंच थांबूया, इथंच विराम घेऊया, आणि तुमचे काय डाऊट असतील तर मला तुम्ही एकदा कमेंटमध्ये सांगा.
हो संग्राम, 10वीं की केमिस्ट्री खूप इंटरेस्टिंग आहे. फक्त इतकंच असतं की आपण कैसा आहे की किसी चीज को बस टाइम देना चाहिए. आपण हळूहळू ती गोष्ट कसं प्रॅक्टिस करत राहायची, ती गोष्ट चांगली होते. असं स्पीडमध्ये नाही का नाही होत. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. प्रत्येकच गोष्ट इझी आहे. फिजिक्स पण इझी आहे. बट द थिंग इज दॅट की त्याला टाइम द्यावा लागतो असं. आदित्य, हार्ड म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की एखादी गोष्ट जलद शिकलं ना, आता जे सांगितलं तेच म्हणून हार्ड आहे. म्हणून तुम्हाला वाटलं की फक्त वरवरून बघा, जास्त आतमध्ये जायचं नाही. ठीक आहे, बाय. ओके, चला बाकी ठीक आहे. ठीक है, फिर एंड कर देता हूं मैं सेशन, है ना. चलो फिर टेक केअर. आणि काय राहिलं तर मला मेसेज करून द्या तुम्ही. आणि सांगत राहा की अजून सर मला हा कव्हर पाहिजे टॉपिक करून, तर आपण बघूया. ठीक आहे, चलो.